हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. आध्यात्मिक समज. समज या शब्दासाठी रोजच्या बोलीभाषेत आपण उमज, जाणणं, आकलन असे काही समानार्थी शब्द वापरतो. वास्तवात कोणत्याही शब्दाला समानार्थी शब्द नसतो. प्रत्येक शब्द स्वतःचा बाज घेऊन असतो, परंतु इतर शब्द त्या शब्दांच्या जवळचा अर्थबोध करत असतात आणि त्यामुळे आपण तसे शब्द समानार्थी म्हणून वापरतो. या शब्दांच्या विरुद्ध किंवा या शब्दांना जरा जास्त वजन देणारे शब्दही आपण वापरत असतो. समज हा शब्द समोरच्याला जे सांगायचे आहे तेच आपल्याला समजले असे दर्शवितो, किंवा आपण जे सांगितले तेच ऐकणाऱ्याला समजले असे दर्शवितो. सांगणारा आणि ऐकणारा अशा दोघांना जे अभिप्रेत होते तेच समजले. समजावून सांगण्यामध्ये एक प्रकारची समसमान वैचारिक भूमिका असते. यालाच सामंजस्य, समजूतदारपणा असे म्हणतात. याला प्रतिसाद न देणारा असमंजस असलेला ठरतो. परंतु याऐवजी अमक्याला समज द्या असा दमदाटीचाही भाव निर्माण केला जातो. यामुळे गैरसमज हा शब्दही यामधून निर्माण झाला आहे. उमज यामध्ये काहीतरी रहस्याचा भेद झाला आणि समजले अशी भूमिका असते. उमजण्यात मर्म समजले, गाभा समजला, आपल्या सांगण्यातला मतितार्थ समजला असा आविर्भाव असतो. उमज अचानकपणे आपल्याला आली असेही अनेक वेळा होते. त्यावेळी आश्चर्य वाटते. जाणणं हा शब्द ज्ञान मिळाल्यावर त्यातील तत्वबोध झाला आणि त्याचे आचरण केले पाहिजे हे समजले असे दर्शविते. जाण आली, जाण ठेवली पाहिजे, विसरून चालणार नाही असाही भाव असतो. त्यात अजाण, सुजाण अशाही छटा आहेत. आकलन हा शब्द मेंदूची शक्ती म्हणजे बुद्धीची क्षमता दर्शवितो. यावरून कळाले आणि अक्कल हे शब्द आले असावेत. तसे न झाल्यास त्यामधून अनाकलनीय हा शब्द तयार झाला. हे शब्द पांडित्य किंवा हा शब्द छल अशासाठी केला की या लेखात या सर्वासाठी समज असा एकच शब्द जरी वापरला गेला किंवा दुसरा शब्द वापरला गेला तरीही इतर शब्दांचे भाव, विभाव, अभाव समजून घ्यायचे आहेत. समजण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. ऐकणे, पाहणे, बोलणे, वास घेणे, स्पर्श करणे यामधून समजत असते. या लेखात यातील कोणत्याही 1-2 माध्यमांची निवड केली तरी बाकी भाव, विभाव, अभाव समजून घ्यायचे आहेत. समज याचे 2 प्रमुख प्रकार आहेत. एक आहे भौतिक समज. हा देहादी इंद्रियांचा उपयोग करून होतो आणि त्यामधून सुखदुःख सुखदुःख अशी न संपणारी मालिका सुरू होते. दुसरा आहे आध्यात्मिक समज. हा देहादी इंद्रियांच्या अतीत अवस्थित होतो आणि त्यामुळे त्यामधून आनंद, कैवल्य, आनंद, कैवल्य अशी अद्भुत लीला सुरू राहते. हा साक्षात्कार घडवून आणणारा समज आहे. हाच या लेखाचा विषय आहे. ऐकल्यामुळे किंवा पाहिल्यामुळे किंवा अशाच प्रकारे आपल्या ज्ञानेंद्रियांना बाह्य जगातील ज्ञान ग्रहण होते. हे ज्ञानेंद्रिय तत्काळ मेंदूकडे प्रक्षेपित करतात. मेंदूला बुद्धी आणि स्मृती असे 2 कप्पे आहेत. मेंदू स्मृतीची मदत घेतो, आपली बौद्धिक क्षमता वापरतो आणि त्या प्राप्त ज्ञानाचे विश्लेषण करतो. या विश्लेषणामुळे आपल्याला बाह्य ज्ञान समजते, ज्ञानाची समज येते. आपण म्हणतो समजले, कळाले. येथे देहादी इंद्रियांच्या माध्यमामुळे, त्यांच्या मदतीमुळे जी समज येते ती भौतिक समज असते. इंद्रिये, बुद्धी, स्मृती यांच्या उपयोगामुळे जी समज येते ती डागाळते, भ्रष्ट होते, अशुद्ध होते. जे काही ज्ञान होते ते जसेच्या तसे समजत नाही. इंद्रिये, बुद्धी, स्मृती यांच्या आकलन होण्याच्या क्षमतेला, त्यांच्या शक्तीला भौतिक मर्यादा असतात.
या मर्यादा समज बिघडवतात. जसाच्या तसा सत्य समज होत नाही. एखाद्या प्रख्यात गायिकेचे गाणे जर एखादी नवोदित गायिका गात असेल तर आपण त्या नवोदित गायिकेचे ते गाणे स्वतंत्रपणे ऐकू शकणार नाही. त्या नवोदित गायिकेचे ते गाणे ऐकताना आपल्या स्मृतीपटलावर त्या प्रख्यात गायिकेचे ते गाणे सुरू राहील. त्यामुळे दोन्ही गायिकांची तुलना आपल्याही नकळत सुरू होईल. ती अमुक जागा अशी घेतलेली नाही. आवाज वेगळाच आहे. ती प्रख्यात गायिका ती प्रख्यात गायिकाच. उगीचच काहीतरी नक्कल करू नये. किंवा छान, वा, ही गायिकाही हे गाणे छान म्हणते, हिने काही नवीन जागा घेतल्या, नक्कल करत नाही, इत्यादी. त्याप्रमाणे आपण आपले विचार व्यक्त करू, परंतु त्या गायिकेचे गाणे निर्लेपपणे ऐकले जाणार नाही. समज होण्यासाठी आपली मते आणि त्यावरील आपले विचार अडथळा होतात. आपल्या विचारांवर आपल्या मतांचा पगडा असतो. आकलन शक्तीची मर्यादा होते, बुद्धीची क्षमता मर्यादा घालते. आपल्या देहादी इंद्रियांच्या ग्रहणशक्तीची मर्यादा येते. आपले धार्मिक, सांप्रदायिक, घराण्याचे संस्कार मर्यादा आणतात. आपल्या अवतीभोवतींचे आपल्या विचारांवर छाप पाडतात. आपले काळूने काहीही बिघडवलेले नसते. त्याच्याशी आपली चांगली मैत्री असते. परंतु बाळू आपल्याला सांगतो की काळू लबाड आहे. आपण लगेच काळूजवळ जरा दूर राहून जपून वागायला सुरुवात करतो. आपला अहंकार, मान सन्मान, प्रतिष्ठा यांच्या कल्पना आपला समज अशुद्ध करतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे आपण सत्यापासून खूप दूर राहतो, असत्य समज करून घेतो. सत्य स्वरांसारखे पूर्ण शुद्ध, पवित्र असते. त्यात शब्दांची भेसळ झाली की तेच स्वर अशुद्ध, अपवित्र वाटू लागतात. मुखी विठ्ठल विठ्ठल गजर, पायी चालती पंढरपूर. ह्या भक्तिरस निर्माण करणाऱ्या स्वरांमध्ये तुझ्या ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ हे शब्द लगेच आपल्याला वेगळ्या ठिकाणी नेतात. सत्य इंद्रियातीत असते. इंद्रियांचा सहभाग आपल्याला भ्रष्ट करतो. इंद्रियांची भोगापवर्गता आपल्याला भौतिकात रुतवून ठेवते. मुखी ओव्यांऐवजी शिव्या येतात, पाय मंदिराऐवजी मद्यालयाकडे वळतात, योगाऐवजी भोग वाट्याला येतो. सत्य शून्यातून पूर्णत्वात नेते. घड्यात एक एक खडा टाकला की तो आपोआप भरून ओसंडून वाहू लागतो. हा जड भौतिकाचा नियम सूक्ष्म सत्याला लागू होत नाही. आणखी आणखी मिळवून कधीही पूर्णता येत नाही. विश्वात क्षणाक्षणाला बदल होत असतात. ते आपल्याला नाविन्यात आकर्षित करतात. विश्वाची ही अव्याहत सुरू राहणारी, कधीही न संपणारी व्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला तृप्तीची ढेकर कधीही येत नाही, कधी येणारही नाही. या उलट एक एक त्याग करत करत जेव्हा त्याग करायला काहीही शिल्लक राहत नाही, आपण पूर्णरिते होतो, शून्य होतो, तेव्हा त्या शून्यात सत्य प्रगट व्हायला जागा निर्माण होते आणि मग तेथे त्या शून्यात पूर्णत्व प्रगट होते. यास्तव विद्वत्तेने भरलेले पंडित इतरांना ऐकू शकत नाहीत. ऐकताना त्यांची बुद्धी, स्मृती त्यांच्या विद्वत्तेच्या मर्यादेत बागडू लागते. बोलणाऱ्याला मध्येच थांबवून यांना त्यांची विद्वत्ता पाजळण्याची खुमखुमी येते. त्यांच्या बुद्धीच्या बाहेर अतीत काही आहे याचा ते स्वीकार करू शकत नाहीत. त्यांच्या विद्वत्तेत जे बसते त्याप्रमाणे ते प्रत्येक गोष्ट आकलन करून घेतात. त्यांना पाहिजे तसेच ते प्रत्येक गोष्ट ऐकतात. वास्तवात जे ज्ञान ग्रहण होत आहे ते जसेच्या तसे, त्यात कोणतीही भेसळ न होता ग्रहण झाले पाहिजे. तेच सत्य ज्ञान असते. त्यामधून झालेला समज आध्यात्मिक, शुद्ध, पवित्र असतो. ग्रहण झालेल्या ज्ञानाला बुद्धीची, स्मृतीची, विद्वत्तेची, देहादी इंद्रियांची, विचारांची, संस्कारांची, सहमती असहमतीची, आवडीनिवडीची, कल्पना विकल्पनांची, गरजेची, कसल्याही प्रभावाची
किंवा अशी कोणतीच मर्यादा असू नये. पुढे जाण्यापूर्वी एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे. आपण येथे भौतिक समजासंबंधी विचार करत नाही. भौतिक ज्ञान हे देहादी इंद्रियांनी समजून घ्यावे लागते. येथे आपण आध्यात्मिक समजासंबंधी विचार करत आहोत. त्याद्वारे साक्षात्कारित होण्याचा मार्ग, साक्षात्कारिक होण्यासाठी द्वार उघडण्याचा प्रयत्न करत आहोत. आध्यात्मिक समज साध्य झाला की ती सवय भौतिकासाठी आपोआप वापरली जाते. मग भौतिक आणि आध्यात्मिक यांची सांगड घालून अवघे जीवन आनंदी, आनंदमय, कैवल्य होते. ग्रहण होत असलेले ज्ञान कोणत्याही माध्यमाशिवाय ग्रहण झाले पाहिजे. कारण माध्यम असले की त्याची मर्यादा ज्ञान बाधित करते. यासाठीच योगाधिराज पातंजलींनी प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या वृत्ती म्हणून सांगितल्या आहेत. त्यांचा निरोध करायला सांगितले आहे. सत्य समज होण्यासाठी सत्य ज्ञान होणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्ञानग्रहणात देहादी इंद्रिये, बुद्धी आणि स्मृती यांची लुडबुड थांबवावी लागते. तरच ज्ञान जसे आहे तसे समजून त्याचा आस्वाद घेतला जातो. यासाठी काये, वाचे, मने असे प्रशांत मौन होऊन ज्ञान ग्रहण करायचे आहे. बुद्धी वापरायची नाही म्हणजे स्मृतीही वापरली जाणार नाही. जे समोर आहे त्याचे फक्त ग्रहण करायचे आहे. त्यावर भाष्य, मतप्रदर्शन करायचे नाही. त्याबद्दल सहमती किंवा असहमती दर्शवायची नाही. त्याबद्दल राजी होऊन उचंबळून जायचे नाही किंवा नाराज होऊन निराश व्हायचे नाही. कसलाही वाद, संवाद, सुसंवाद करायचा नाही. जे सांगितले जात आहे नेमके तेच ऐकायचे आहे. आपले विचार, कल्पना लढवून ते ज्ञान गढूळ करायचे नाही. आपल्या अनुभवाचा पगडा ज्ञानग्रहणावर येऊ द्यायचा नाही. कोणाशीही तुलना करायची नाही. जसं पाहिजे, जसे पाहिले, ऐकले तसे समजले पाहिजे. आपली पाटी पूर्ण कोरी ठेवून निरागसपणे ज्ञान ग्रहण करायचे आहे. आपले वेद, उपनिषदे, सूत्रे कसल्याही संप्रदायाचा, धर्माचा, जातपातीचा चुकूनही साधा उल्लेखही करत नाहीत. पूजापाठ, अनुष्ठाने, धार्मिक सोपस्कार याचा उपदेश करत नाहीत. हे सर्व केवळ अहंकाराने, स्वार्थासाठी नंतर तथाकथित पंडितांनी निर्माण केलेले आहे. अध्यात्माच्या उपासकांनी, साक्षात्काराच्या मार्गावरील यात्रेकरूंनी, संन्यासी योगियांनी याची काळजी करू नये. वेद, उपनिषदे, सूत्रे आत्मज्ञानाबद्दल, साक्षात्काराबद्दल, आत्मोद्धाराबद्दल भाष्य करत आहेत. इतर कशाबद्दलही तेथे भाष्य नाही. त्यातच मानवाचे कल्याण आहे, नरदेहाची सार्थकता आहे. यास्तव आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करताना पाटी कोरी असू द्यावी. अशा प्रकारे ज्ञानार्जन केल्यावर काही कालावधीमध्ये आपण देहादी इंद्रियांच्या माध्यमाशिवाय ज्ञान ग्रहण करू लागाल. हे ज्ञान सरळ अंतःकरणात उतरेल. तेथे समज, उमज, जाण, आकलन होईल. अशी व्यवस्था आपल्या शरीरात आहे. आगीला हात लागला की बुद्धी, स्मृती, इंद्रिये यांच्या सहभागाशिवाय हात मागे येतो. ही प्रतिक्षिप्त क्रिया याच व्यवस्थेमार्फत होत असते. ही आत्मव्यवस्था आहे. ही आत्मव्यवस्था जितकी कार्यरत होईल तितके आपण साक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करू, तितके आपण आध्यात्मिक जीवनप्रणाली लवकर आत्मसात करू. ही आत्मव्यवस्था कार्यरत होण्यासाठी निर्विचारी, निर्विकल्प अवस्थेत ज्ञानग्रहण करावे. आध्यात्मिक ज्ञानग्रहण अशा पद्धतीने होऊ द्यावे. जे ग्रहण केले त्यावर विचार करायची, मतप्रदर्शन करायची घाई काय आहे? भरपूर वेळ आहे, अनेक जन्म आहेत. आपण याबद्दल प्रशांत आणि मौन असावे. ग्रहण केलेले अंतःकरणात एका तलावात खुशाल साचू द्यावे. त्या तलावाची काळजी करू नये. यथाकालावधी एक अद्भुत घटना घडेल.
त्या तलावाला तळाशी एक सूक्ष्म छिद्र पडेल आणि ते ग्रहण केलेले ज्ञान अंतःकरणातील त्या गुह्य गुहेत उतरेल. तलाव रिकामा होईल. असे अनंत तलाव भरायचे काम अहर्निश सुरू असू द्यावे. यासाठी आपल्याला त्या विश्वव्यापी अंतःकरणात अनंत जागा आहे. असे तलाव आपोआप तळाशी पाझरू लागतील. हे सर्व आपोआप होऊ द्या. यासाठी आपला जराही सहभाग नको, कसलीही घाई गडबड नको. जे ऐकले त्याचे पचन सरळ अंतःकरणात होईल. त्यातील असत्य अपचन होऊन वायुरूपाने देहाचे बाहेर जाईल. सत्य अंतःकरणात साचेल. हा सत्य समज असेल. हा आध्यात्मिक समज असेल. हा साक्षात्कारी समज असेल. हा सत्य आध्यात्मिक समज आपल्या प्राणांना भेदील, आत्म्याला भिडेल आणि तेथून परमात्म्याकडे झेपावेल. अशा प्रकारे आध्यात्मिक समज अंतःकरणात होऊ लागला की एक दिवस साक्षात्काराचा विस्फोट होईल. त्यावेळी आपल्याला काहीतरी नवीन मिळाल्याचा आनंद होईल. वास्तवात येथे काहीही नवीन नसते. हे तर जन्मताच आपल्याकडे होते, परंतु भौतिक वस्तुजगताच्या भोगमायेत देहादी इंद्रियांच्या सहभागामुळे आपल्याला त्याचे विस्मरण झाले होते. देहाचा अडसर दूर केल्यावर, भौतिक स्मृतीचा उपयोग थांबविल्यावर ते आता ज्ञात झाले आणि उमजले की हे तर आपल्याकडे मुळातच होते. सत्य स्वतःकडे असतेच आणि ते फक्त स्वतःचेच असते, परंतु त्याची ओळख विसरलेली असते. ते पचले की भौतिक स्मृतीचा सहभाग थांबतो, आध्यात्मिक स्मृतीचा उदय होतो आणि सत्याची जाणीव होते. हे तर आपलेच आहे. असत्य देहाबाहेर वायू होऊन निघून जाते, कारण ते कधीही आपले नव्हते. भोगमायेने ते आपल्यावर लादलेले होते. सत्य हरवल्याचा आभास भौतिक स्मृतींमुळे होतो. आध्यात्मिक स्मृती ते जागृत करून देते. हा सत्य समज असतो. आध्यात्मिक समज असतो. आध्यात्मिक समज झाला की आपल्या शंका आक्षेप आपोआप निवतात. न विचारताच कधी गुरुमुखातून तर कधी छोट्या मोठ्या घटनेमधून शंका निरसन होते. प्रथम आश्चर्य वाटते, नंतर तर ते नित्याचेच होते. कारण हा सत्याविष्कार गुरुजवळ नियतीजवळ संपर्क साधतो. आपल्या समस्या विघ्ने आपल्या अध्यात्मात अडचणीच्या होत असतील तर आपल्याही नकळत त्यामधून नियतीकडून सुटका होते. हा गुरुप्रसाद असतो. ही साक्षात्काराची खास भेट असते, बक्षीस असते. हा स्वसुगंध असतो. इतके दिवस त्याचे विस्मरण झाले होते, आता त्याचा आस्वाद मिळू लागतो. प्रत्येक बीज निराळे असते, त्यामुळे प्रत्येक झाड निराळे असते. पांढऱ्या जास्वंदीची 4 झाडे लावली आणि ती सर्व झाडे जरी पांढरीच फुले देत असली तरीही त्या 4ही झाडात फुलात फरक असतो. जुळ्या भावंडांसारखा तो फरक चटकन ओळखून येत नाही. सूक्ष्म निरीक्षण केल्यास ते समजते. प्रत्येकाचा त्याचा म्हणून एक बाज असतो. याचप्रमाणे प्रत्येक आत्मबीज निराळे असते. यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्व स्वभाव जडणघडण निराळी असते. कितीही काहीही प्रयत्न केला तरी प्रति लताबाई किंवा प्रति सचिन तयार होत नाही. ते अशक्य आहे. लताबाई त्या लताबाईच असतात आणि सचिन तो सचिनच असतो. असे म्हणतात की व्यक्ती निर्माण करून झाली की परमात्मा प्रत्येकाच्या कानात सांगतो की वा, काय छान निर्मिती झाली तुझी. तुझ्यासारखा फक्त तूच आहेस. या विश्वात तुझ्यासारखा अन्य कोणीही नाही. याचा आध्यात्मिक अर्थ न समजल्यामुळे त्याचा भौतिक अर्थ घेतला जातो आणि माणूस अहंकारी होतो. त्याच्यात मीपणाची भावना निर्माण होते. तो बढाई ऐकवतो. मी म्हणजे काय समजलात तुम्ही. प्रत्येक साधक संन्यासी योगी निराळा असतो. प्रत्येकाचा साक्षात्कार हा फक्त त्याचा असतो, त्याच्यासाठी असतो. यास्तव साक्षात्कार ज्याचा त्याला व्हावा लागतो. प्रत्येकाची यात्रा निराळी असते. ती ज्याची त्यांनीच पूर्ण करावी लागते. यासाठी आध्यात्मिक समज ज्याचा त्यालाच करून घ्यावा लागतो. गुरु फक्त मार्गदर्शन करू शकतो. प्रत्येक आत्मबीज जन्म देहधारणा निराळे आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्य देहजीवन निराळी आहे.
प्रत्येकाची यात्रा, देहत्याग, समर्पण निराळी आहे. प्रत्येकाचा जन्म, जीवन, समर्पण निराळे आहे, अनन्य आहे, व्यक्तिगत आहे. याचा अर्थ प्रत्येक जण जन्मापासूनच मूलतःच आपोआप अद्वितीय, अद्वैत आहे. येथे द्वैताला कधीही थारा नव्हता, नाही आणि असणारही नाही. ते तत्वताच अशक्य आहे. परंतु तरीही भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत व्यक्ती गुंतते आणि द्वैतात अडकते. कारण आध्यात्मिक समज विस्मृतीत जाऊन भौतिक समज दृढ झाला आहे. देहादी इंद्रिये द्वैतात उपभोग घेण्यात रममाण आहेत. हा द्वैतभाव भासमान आणि मिथ्या आहे. प्रत्येकाला शेवटी आत्मसमर्पण करायचे आहे, योगधामीच पोचायचे आहे. यासाठी साक्षात्कारी व्हायचे आहे. त्यासाठी आध्यात्मिक समज असणे अपरिहार्य आहे. याला अन्य पर्याय नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असा ओंकाराचा स्वर सतत निनादत असतो. देहधारणेआधी, देहधारणेच्या कालावधीत आणि देहत्यागानंतरही तो सतत झणकारत असतो. तो प्रणव प्रथमेश आहे. तो अक्षर अव्ययी आहे. परमात्म्या इतकाच आदी अनादी आहे. तोच एकमेवा द्वितीय सत्यार्थ आहे. परंतु तो प्रशांत होऊन मौनात, शब्दातीत अवस्थेत, देहादी इंद्रियांच्या अतीत, शून्यात ऐकता आला पाहिजे. तरच सत्यार्थ समजणे शक्य आहे. तरच त्या शून्यावस्थेत पूर्णावस्था प्राप्त होणे शक्य आहे. विश्वात सत्य एकच आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व. भौतिक सत्ये ही असत्य आहेत. ती पकडायला, जाणायला गेल्या सतत क्षितिजावर पुढे सरकत असतात, कधीही हाती सापडत नाहीत. ती माणसाला आकर्षित करतात आणि पकडायला गेल्यास हुलकावणी देऊन पुढे पळत राहतात. यामुळे माणूस सतत जन्मोजन्मी अतृप्त आणि अतृप्तच राहणार आहे. तो भौतिकाने कधीही तृप्त होणे शक्य नाही. परंतु आध्यात्मिक सत्यतत्व हाच तुमचा पाया आहे, हेच तुमचे मूळ आहे. तुम्ही त्यावरच उभे आहात. तुम्ही आध्यात्मिक क्षितिजावर उभे आहात. तुम्ही जन्मताच मुळातच कैवल्यात आहात. त्यामुळे आध्यात्मिक सत्यतत्वासाठी कोठेही जायची आवश्यकता नाही. गरज आहे ती आध्यात्मिक समज उजळायची. भौतिक वस्तू जगतात नित्य नवीन शोध घेत परिपूर्ण तृप्त होण्यासाठी, त्या क्षितिजाला स्पर्श करण्यासाठी आपण सतत नवनवीन ज्ञान मिळवत धडपड करत क्षितिजाच्या मागे पळत असतो. परंतु जितके नवीन शोध लावावे तितके आणखी नवीन शोध लावणे सदा शिल्लकच असते. त्यामुळे तृप्त होणे तर दूरच राहते आणि अपूर्णतेची ती अतृप्ती नैराश्य आणून केवळ दुःख आणि दुःखच देते. यासाठी आध्यात्मिक समज येणे अगत्याचे आहे. भौतिक रसाऐवजी स्वरस, आत्मरस चाखून पाहावा, अनुभवावा की तो कशी तृप्तीची ढेकर देतो ते. वस्तुजगताच्या स्पर्शाला हपापण्यापेक्षा आध्यात्मिक अस्पर्शयोग साध्य करावा. भौतिकाच्या मागे क्रियाकर्म करत असण्यापेक्षा आध्यात्मिक अकर्मयोग साध्य करावा. भौतिक वस्तुजगत मिळवण्यासाठी देहादी इंद्रियांच्या कच्छपी लागण्यापेक्षा त्यांच्या अतीत प्रशांत मौन राहून ध्यान समाधी योग साध्य करावा. भौतिक बीजांकुरामधून भौतिक फळाफुलांचे ताटवे उमलवून जन्मोजन्मी भोगमायेच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा निबीज समाधी योग साध्य करून कैवल्य प्राप्त करावे. सौख्य प्राप्त करून दुःखाच्या खाईत कडेलोट करून घेऊ नये. मान मिळवून अपमानाचे धनी होऊ नये. संचितात स्वतःला गुरफटवून त्याचा गुंता जन्मोजन्मी सोडवत बसू नये. याऐवजी आध्यात्मिक समज उमज वेळीच करून कैवल्यानंद मिळवावा. मान सन्मान, धनसंपत्ती यांच्या संचयाची सोन्याची भौतिक जडबेडी घालून बंधनात राहू नये. त्यापेक्षा आध्यात्मिक सूक्ष्म बेडीत अडकून मुक्त कैवल्य प्राप्त करावे. संसाराच्या भौतिक अनुभवाचे आध्यात्मिक फळ म्हणजे संन्यास, मुक्ती, साक्षात्कार आहे.
ज्या अर्थी भौतिकाचे उपभोग घेऊन आपण कधीही तृप्त होत नाही, त्या अर्थी भौतिक उपभोग घेऊन तृप्ती मिळवण्यात कोठेतरी मूलतः चूक होत आहे हे उमजावे. ज्या अर्थी संसार करूनही आपण सतत तहानलेले राहत आहोत, त्या अर्थी संसार करून तहान भागविण्यात आपण कोठेतरी मूलतः चूक करत आहोत हे उमजावे. ज्या अर्थी जडवस्तू जगताची भोगापवर्गता आपल्याला पूर्णत्वाला घेऊन जाऊ शकत नाही, त्या अर्थी पूर्णत्वाला जाण्याचा आपला मूलगामी मार्गच चुकीचा निवडला गेला आहे हे उमजावे. संसाराला प्रपंच असेही म्हणतात. प्रपंच याचा अर्थ जे जसे आहे त्याचा तसाच्या तसा स्वीकार न करता आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी जे आहे त्यात आपल्या मर्जीने बदल करून पुन्हा मांडणी करणे, याला संसार मांडणे, थाटणे असे म्हटले जाते. प्रपंच माया ममतेने पोखरलेला असतो. माया ममतेच्या बेडीमुळेच प्रपंच थाटला जातो. यात सत्य दूर ठेवून भौतिक वस्तुजगताचे उपभोग घेतले जातात. प्रपंचात परस्पर विश्वाला महत्त्व असते, त्याशिवाय संसार होत नाही. विश्वास उडाला की घटस्फोटाचा स्फोट होतो. विश्वास याचा अर्थ जे जसे नाही किंवा ते कसे आहे ते माहीत नसताना ते तसेच आहे असे मानण्याची दुर्दम्य ताकद असणे. येथे स्वानुभवापेक्षा कुटुंब सहकारी काय म्हणत आहे त्यावर विश्वास ठेवावा लागतो. यामुळे असत्यावर आधारित संसार होतो. त्यामधून कधीही पूर्णत्व, तृप्ती मिळत नाही. या संसारात आपण इतकेच ज्ञान मिळवतो की संसार अपुरा आहे आणि तो आपल्यालाही अपूर्णच ठेवणार आहे. हा संसार सदा अतृप्त राहणारा आहे आणि तो आपल्यालाही अतृप्तच ठेवणार आहे. हा संसार सतत भौतिकाचे फेरे घेत राहणारा आहे आणि तो आपल्यालाही या भौतिकातच फेरे घेत ठेवणार आहे. यास्तव आता भौतिक वखवक पुरे झाली. संसाराच्या अनुभवाचा प्रत्यक्ष वापर म्हणजे आध्यात्मिक समज करून घेऊन साक्षात्काराचा मार्ग अनुसरणे. संसारातील चुका सुधारण्याचा मार्ग म्हणजे साक्षात्कार. संसारिक अनुभवाच्या फळाचे अमृत चाखणे म्हणजे साक्षात्कार. संसाराच्या भूमीवर आध्यात्मिक समजाचे खतपाणी घालून साक्षात्काराची वेल योगधामी न्यायची आहे. यासाठी आता संसारात जन्मोजन्मी वासना उपभोगत राहण्यापेक्षा स्वरसाचा आस्वाद घ्यावा. संसारात हुंगत बसण्यापेक्षा स्वस्वाद घ्यावा. संसारातील स्वारस्यामधून स्वरसामध्ये डुबकी घ्यावी. आध्यात्मिक समज करून घ्यायला अन्य पर्याय नाही. आता हे काम त्वरित व्हावे. अगोदरच उशीर झालेला आहे. आता आणखी वेळ वाया घालवू नये. शुभ कामाला मुहूर्त शोधू नये. आत्ताच सुरुवात करावी. अंतरात्मा मूळ स्रोताकडे, योगधामाकडे झेपावत आहे. त्याला आध्यात्मिक समज करून घेऊन साथ द्यावी. तुमच्या स्वागतासाठी, तुम्हाला उचलून घेण्यासाठी, तुमच्या उद्धारासाठी योगधामाच्या द्वारी योगेश्वर तिष्ठत आहे. हरिओम.